Hello everyone, good morning and welcome you all to Riya Gharat Vlogs. Let's begin a new day with a new vibe and a new energy. तर आज ब्लॉग स्टार्ट होतो आहे कॉलेजमधून बिकॉज फटाफट सकाळी कॉलेजमध्ये आलो आहे कारण आज आहे आमचं कॉन्व्होकेशन डे. तर आम्ही थोडेफार कॅप आणि गाऊन वगैरे घेतले आणि ही बघा इथे हे लिहिते आहे डिग्री डिस्ट्रीब्युशन. आता फटाफट घरून काय जास्त रेडी नव्हते होऊन आलो बिकॉज असे उन्हामुळे इकडे ऑलरेडी वाट लागली आहे. तर आता फटाफट असं काय काय लिपस्टिक वगैरे लावून घेतो आणि मग भेटूया. मी दाखवते तुम्हाला नंतर. सो बघत मी रेडी झाली आणि मी सगळ्यांना दाखवते सगळे कसे रेडी होत आहेत ते. आता आम्ही कॅप आणि गाऊन घालणार आहे. सो इकडे मी रेडी झाली आहे, ब्लॅक कोट घातलेला आहे, गाऊन घातलेला आहे आणि आता कॅप घालायची. आता मी फोटोज काढतो आहे. सो इकडे बघा सगळ्यांनी हाय बोला. आमचं कॉन्व्होकेशन झालेलं आहे. आमचे फोटोज वगैरे सगळे काढून झालेत, फोटोज आणि व्हिडिओज. आणि आता आम्ही आलो आहे फ्रेश लाईम प्यायला बिकॉज खूप गरम होते त्याच्यामुळे फ्रेश लाईम प्यायला आलो आहे. आणि मग त्यानंतर बघूया आता कोणती ट्रेन भेटते. सो आता आम्ही फ्रेश लाईम पितो आहे. मी नाही पित आहे फ्रेश लाईम, हिला नाही आवडत मला. आम्ही डिपीजमध्ये आलो आणि हे घेतलं आहे फ्राईड राईस. ही आहे डिपीजची स्पेशल पावभाजी जी ज्याच्यासाठी डिपीज फेमस आहे. ती खातो आता आम्ही. ही बघा कोण भेटली आहे किती दिवसानंतर. एक तर कधीतरी कॉलेजला जाते आणि आता भेटते. बोलला हा भाई कधीच आम्हाला भेटत नाही पोरगी तर काय सुट्ट्याच असतात गाईज बोलतात. आणि ही जास्त गर्दी आज सॅटर्डे असल्यामुळे 3:45च्या ट्रेनला आणि आम्हाला सीट नाही. आम्ही कोणाला घेऊन आलेलो तिथे जस्ट घरी आली आहे फ्रेशन अप वगैरे केलं आणि खूप दमली आहे बिकॉज इतकं गरमी आहे आणि इतक्या गरमीमध्ये इतकं लांब ट्रॅव्हल करणं खूप डिफिकल्ट जातं. सो त्याच्यामुळे इतकी गरमी होत होती. फटाफट घरी येऊन फ्रेश झाले आणि चांगलं होतं आजचा दिवस. सो ट्रेनमध्ये ॲक्च्युली खूप गर्दी होती बिकॉज सॅटर्डेला गर्दी असते मोस्टली तरी, त्याच्यामुळे खूप गर्दी होती ट्रेनमध्ये आणि त्याच्यामुळे अजून जास्त हालत खराब, बसायलासुद्धा नव्हतं भेटलं. कॉन्व्होकेशन होतं पण मी थोडे क्लिप्स घेतले तिथे. मला जितकं पॉसिबल झालं तितकं मी ट्राय केलं शूट करायचं. आणि आम्ही डिपीजची पावभाजीसुद्धा खाल्ली, मी जे दाखवलं तुम्हाला. चांगली होती पावभाजी. सो डिपीज आमच्या कॉलेजच्या समोरच आहे. सो म्हटलं आम्हाला टाईम होतं जरा ट्रेनला म्हणून म्हटलं काहीतरी खाऊया म्हणून खायला गेलो आणि घरी आली. फ्रेंड्स भेटले त्याच्यामुळे टाईम चांगला स्पेंड झाला त्यांच्यासोबत बोलत मस्ती करत. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की फंडे असतो. तर काल आमचं कॉन्व्होकेशन झालं आणि ते सगळे फोटोज मी लास्टला नक्कीच टाकेन. तर आता वाजल्यात 5 आणि आम्ही चाललो चिंचणीला बिकॉज सगळे आम्ही कझिन्सला आज सगळ्यांना सुट्टी आहे त्याच्यामुळे म्हटलं चिंचणीला जाऊया म्हणून चिंचणीला चाललो आहे. सो चला मग तुम्ही पण आमच्यासोबत. बघूया किती आज संडे असल्यामुळे रश तर असणारच आहे आणि आणखी बघू काय काय होतं पुढे. सो बघत राहा. हे बघा आज आहे एम आयची मॅच म्हणून आम्ही आता इकडे मॅच बघतोय. तुम्हाला मी दाखवतो. एम आयची मॅच आहे त्याच्यामुळे इकडे आम्ही एम आयची मॅचसुद्धा बघतोय. आणि काय वाटतं आज एम आय जिंकायलाच हवी आपली. हे बघा विकेट गेला. शिट आणि ह्या मुलाला खूप आनंद होतोय कारण की हा आहे RCBचा आणि बघा किती फालतूगिरी करतोय. मी घरी आलोय आणि फ्रेश वगैरे झाले सगळे गेले. त्याच्यानंतरून आम्ही बीचवर गेलो होतो. तिकडे मी फक्त एक क्लिप घेतली आहे, जास्त काही शूट नाही केलं बिकॉज आम्ही खाण्यामध्येच बिझी होतो. हे खा ते खा सो त्याच्यामुळे काही शूट नाही केलं तिथे. आणि चांगला गेला आजचा दिवस. थोडा वेळ जस्ट आम्ही राऊंडला गेलो होतो चिंचणीला त्याच्यामुळे जसं काही शूट नाही केलं आणि चांगला गेला आजचा दिवस. आणि कालसुद्धा
चांगला दिवस गेला. आता सुट्टी लागली आहे त्याच्यामुळे, आणि आज आपली MIची मॅच होती आणि आपण जिंकलेलो आहेत मुंबई इंडियन्स. सो आता आपण 2nd नंबरवर गेलेले आहेत, त्याच्यामुळे खूप छान वाटते. फायनली वी आर कमबॅक केलेला आहे MIने. सो तीसुद्धा आम्ही बघत होतो. ॲक्च्युली ते बघण्यामध्ये इतकं बिझी होतं मॅचमध्ये की काही शूट नाही केलं जास्त. सो असा होता आजचा दिवस, आणि सगळे एकत्र असल्यावर तर नक्कीच मजा येते. सो असेच थोडेफार गेम्स किंवा मस्ती करायचं, एकमेकांना चिडवायचं वगैरे असे करून थोडा टाईम निघून जातो, कळतसुद्धा नाही. तर आय थिंक हा ब्लॉग इथपर्यंतच आहे. सो हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया आणि भेटूया पुन्हा आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल दॅन डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. बाय.